नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण वेगवेगळ्या जे काही इन्स्टिट्यूट आहेत किंवा अपेक्स बॉडी आहेत त्याच्याबद्दल उरलेल्या जे म्हणजे पहिल्या मी 2-3 लेक्चरमध्ये काही अपेक्स बॉडी ह्या कव्हर केल्या, आता राहिलेल्या आपण या सेक्शनमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आता त्याच्यामध्ये पहिली आहे नाईस बर्ड, म्हणजेच काय नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एंटरप्रेनरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट. आता याची स्थापना जे झालेली आहे 1983 ला झालेली आहे. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट म्हणजे MSD च्या अंतर्गत ही काम करते. आता याचं जे काही हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे? नोएडा, उत्तर प्रदेश. सहज लक्षात राहते, नाईसबर्ड आणि नोएडा हे सहज आपल्या लक्षात राहते. कधी कधी हेडक्वार्टर सुद्धा येते. 83 ला स्थापना झालेली आहे. आता फुल फॉर्मच याचं कसं आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एंटरप्रेनरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट. आता याचे ऑब्जेक्टिव्ह आपण काही लक्षात ठेवायचं, फक्त टायटल लक्षात ठेवायचं, कुठलेही ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचे नाही. आता आपल्याला कळते की स्मॉल बिझनेसच्या डेव्हलपमेंटच्या रिलेटेड आहे काहीतरी मग त्याचे जे काही त्याच्या रिलेटेड जे काही ऑब्जेक्टिव्ह आले तर आपल्याला ऑप्शन मध्ये दिसले तर उगा आपल्याला कन्फ्युज होण्याचं कारण नाही, सगळे करेक्ट करायचे आहे. म्हणजे उगा त्याचे काय आपण पाठ करत बसणार नाही. आता मी फास्ट मध्ये इथं एक रीड करतो. प्रोमोट एंटरप्रेनरशिप अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट, कारण की एंटरप्रेनरशिपच्या रिलेटेड आहे, प्रमोट करणारच आहे, त्याच्यात कुठला इश्यू नाही. नंतर डेव्हलप ट्रेनिंग प्रोग्राम फॉर एंटरप्रेनरशिप अँड ट्रेनर, एंटरप्रेनरशिपच्याच रिलेटेड आहे, डेव्हलप करू द्या, ठीक आहे, असू द्या. नंतर सपोर्ट स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट, कारण की स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंटच्याच रिलेटेड अपेक्स बॉडी आहे, ते करणारच आहे. कंडक्ट रिसर्च अँड कन्सल्टन्सी इन द एंटरप्रेनरशिप, ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे काही आल्या तरी आपण याला कुठेही रॉंग करणार नाही, म्हणजे उगाच त्याच्यामध्ये एनर्जी घालण्यात फारसा अर्थ नसतो. फंक्शन काय? ऑर्गनाइज EDP म्हणजेच काय? एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप प्रोग्राम. प्रोव्हाइड ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स अँड प्रेनियर्स. नंतर डेव्हलप ट्रेनिंग मटेरियल अँड रिसर्च स्टडी, सपोर्ट स्टार्टअप अँड स्मॉल एंटरप्राइजेस. आता याच्यामध्ये काही जरी आलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन तरी आपल्याला कळते ना लगेच टायटलवरून. त्याच्यामध्ये कशाला उगाच वेळ घालायची, तर ते आपण कुठेही पाठ करायची गरज नाही. फक्त आपण काय करणार की याची स्थापना 83 ला झाली आणि त्याचं हेड ऑफिस मुख्यालय नोएडाला आहे, एवढंच आपण लक्षात ठेवणार. बाकी आपण कुठेही त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह फंक्शन्स कुठेही लक्षात ठेवणार नाही. नंतरच TITI म्हणजेच काय? ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर टेक्निकल इन्स्ट्रक्शन. TITI इज अ नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी बिल्डिंग इन द टेक्निकल एज्युकेशन अँड व्होकेशनल ट्रेनिंग. याची स्थापना कुठे झाली? 1991 ला, आणि त्याचं मुख्यालय नेपाळमध्ये, भक्तपूर नेपाळमध्ये आहे. आता बघा, TITI इज डिसाइडेड टू डेव्हलप टेक्निकल ह्युमन रिसोर्सेस अँड स्ट्रेंथनिंग द TEVT, म्हणजेच कोणतं आपण त्याला म्हणलं टेक्निकल एज्युकेशन अँड व्होकेशनल ट्रेनिंग सेक्टर बाय प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग अँड सपोर्ट फॉर ट्रेनर्स अँड इन्स्टिट्यूशन. आता याचा मेन ट्रेनिंग एरिया आता काय काही असू द्या, कारण की ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर टेक्निकल इन्स्ट्रक्शनसाठी आहे, मग ते कोणत्याही इन्स्ट्रक्टरला येऊ द्या, काही येऊ द्या, तरी आपण ते उगाच लक्षात ठेवणं. म्हणजे ट्रेनिंग फॉर टेक्निकल अँड व्होकेशनल इन्स्ट्रक्टर, ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स, ट्रेनिंग फॉर मॅनेजर अँड व्होकेशनल इन्स्ट्रक्टर, ट्रेनिंग फॉर ऑक्युपेशनल करिक्युलम डेव्हलपर, ट्रेनिंग फॉर कम्युनिटी डेव्हलपमेंट स्पेशलिस्ट, या सगळ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी. कारण की ते TITI मध्येच काय? ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर टेक्निकल इन्स्ट्रक्शन. आता बघा, इंटरनॅशनल रोल. आता त्याचं मुख्यालय तुम्ही सर भक्तपूर नेपाळमध्ये आहे, कारण की ते वेगवेगळ्या देशातील प्रोफेशनलला ट्रेनिंग देते. म्हणजे काय? अफगाणिस्तान, इंडिया, बांगलादेश, भूतान, नंतर श्रीलंका, व्हिएतनाम, युगांडा, स्वित्झर्लंड, म्हणजे बरेच देश आहेत त्यासाठी. म्हणून त्याचं मुख्यालय हे भक्तपूर नेपाळ किंवा त्याचं गावाचं नाव सानोथेमी असं दिलेलं आहे. थोडंसं क्लिअर करतो म्हणजे आपल्याला समजेल. नंतर MHRD, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आता बघा, MHRD वॉज मिनिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिस्पॉन्सिबल फॉर एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट इन कंट्री. म्हणजे शिक्षण आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटसाठी ही मंत्रालय रिस्पॉन्सिबल आहे. त्याचं इव्हॉल्युशन कसं झालं? जेव्हा भारत स्वतंत्र झाला 1947 ला, त्यावेळेस काय करा, आफ्टर इंडिपेंडन्स इंडिया हॅड द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तेव्हाच म्हणजे ज्या वर्षी स्वतंत्र झाला त्याच वर्षी शिक्षण मंत्रालयाची स्थापना झाली होती. परंतु नंतर जेव्हा राजीव गांधी PM होते त्यावेळेस 1985 साली त्याचं नाव MHRD ठेवण्यात आलं, म्हणजेच काय? मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. नंतर जेव्हा आपलं NEP 2020 ची पॉलिसी आली, त्या 2020 ला, तर त्याचं पुन्हा आणखी नाव जेव्हा हे आहे तर त्याचं नाव ठेवण्यात आलं की मिनिस्ट्री ऑफ
एज्युकेशन. आता जे काय सध्या नाव आहे ते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे ना, आफ्टर इंट्रोडक्शन ऑफ NEP 2000 बाय म्हणजे हे जे काय हे आता जे नाव आहे ना, आता त्याचं सध्याचं नाव लक्षात घे की मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे. इथं माझं प्रिंट व्हायचं आहे, पण 2020 पासून त्याचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. म्हणजे पहिले कसं स्वातंत्र्यानंतर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन होतं, 85 ला त्याचं नाव MHRD देण्यात आलं आणि पुन्हा 2020 ला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, ज्याला MOE म्हणतो आपण. आता रिस्पॉन्सिबिलिटी शिक्षणाच्या रिलेटेड हे काय वाचत बसायचं काम नाही, काही येऊ द्या त्याचं उत्तर आपण टिक बरोबर टिक करणार जाऊ. डेव्हलपमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड हायर एज्युकेशन येऊ द्या. फॉर्म्युलेशन ऑफ एज्युकेशन पॉलिसीज अँड प्रोग्राम असू द्या, काही चूक करणार का आपण नाही. प्रोमोशन ऑफ लिटरसी अँड स्किल डेव्हलपमेंट चूक करणार नाही. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ नॅशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ठीक आहे येऊ द्या. म्हणजे काय उगाच मेन रिस्पॉन्सिबिलिटी पाठ करायची गरज नाही, की आपल्याला कळते की मिनिस्ट्री ऑफ कोणतं एज्युकेशन आहे ते, त्याच्यामुळे आपण एज्युकेशनच्या रिलेटेड काही येऊ द्या, आपण सगळंच ते करेक्ट करणार आहे. नंतर थोडस याला वर घेऊ द्या मला. एकच. दिसते तरी. एक मिनिट. ठीक आहे. ठीक आहे. आता नंतर हे राहिलं आपलं IIT. आता बघा त्याच्यानंतर महत्वाचा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT. IITs आर द नेटवर्क ऑफ प्रिमारी इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूशन इन इंडिया. महत्वपूर्ण आहेत त्या. फर्स्ट IIT कधी स्थापना झाली? 1950 ला खरगपूरमध्ये पहिली IIT स्थापन झाली होती. नंतर फॉर्मली इनॅग्रोरेट, त्याचं उद्घाटन 18 ऑगस्ट 1991 बाय मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं. पण पहिली जर IIT आपल्याला विचारलं तर 1950 ला IIT खरगपूर स्थापन झाली होती. नंतर त्याचं गव्हर्नन्स, IIT फंक्शन अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, आणि त्या गव्हर्न बाय द इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍक्ट. म्हणजे ह्या स्टॅच्युटरी बॉडी आहेत, कारण की त्या कायद्याने तयार झालेल्या आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍक्ट किंवा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍक्ट 1961. नंतर डिक्लेअर ॲज अ इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स, याचा दर्जा सुद्धा त्यांना आहे. ऍडमिनिस्ट्रेशन कोण? IIT काउन्सिल. ऍडमिनिस्ट्रेशन त्याचं IIT काउन्सिल थ्रू चालते. नंतर एज्युकेशनल मिनिस्टर म्हणजे शिक्षण मंत्री, त्याचे एक्स ऑफिओ म्हणजे पदसिद्ध चेअरमॅन असतात. कोणाचे? तर ते IIT काउन्सिलचे एक्स ऑफिसिओ म्हणजे काय, पदसिद्ध चेअरमॅन तेच असतात. त्याला आपण एक्स ऑफिसिओ असं म्हणतो. म्हणजे IIT काउन्सिल चे जे काही चेअरमॅन असतात ते शिक्षण मंत्री म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री हे असणार. आता एक्सपान्शन ऑफ IIT बेस्ड ऑन द रेकमेंडेशन ऑफ नलिनी रंजन सरकार कमिटी, 4 मोर IIT वेअर इस्टॅब्लिश. म्हणजे त्याच्यामध्ये IIT बॉम्बे, IIT मद्रास, IIT कानपूर आणि IIT दिल्ली. आता बघा हे कधी कधी सिरियल विचारते की पहिले 5 IIT स्थापनेनुसार राहा, तर म्हणजे आता मी साधं लिहिलं. खरा मुक्काम दिल्लीला. खरा मुक्काम दिल्लीला म्हणजे काय, पहिली IIT कोणती? 1950 ला IIT खरगपूर. मुक्काम म्हणजे काय? IIT मुंबई. का म्हणजे काय? IIT कानपूर. मुक्काम लिहिलं ना आपण. एक मिनिट. बरं, IIT खरगपूर दुसरी, IIT मुंबई तिसरी. एक मिनिट, थोडस इकडे तिकडे झालं आपलं. IIT जे आहे, पहिली IIT झाला आपला खरगपूर मुंबई, आणि तिसरं मद्रास. म्हणजे या सिरियल आहेत, हे थोडीशी ट्रिक्स आपली इकडे तिकडे गडबड झाली. आणि चौथी IIT कानपूर, आणि पाचवी IIT दिल्ली. म्हणजे हे 4 जे IIT आहेत हे उरलेले आहे कोणी? नलिनी रंजन सरकार कमिटीच्या शिफारशीने स्थापन झाल्या. फक्त आता एवढ्या 4 जरी सिरियली पाठ नाही झाल्या तरी साधं एक सांगतो की IIT खरगपूर 1950 ला पहिली IIT होती भारतातली. त्याच्यानंतर 4 IIT नलिनी रंजन सरकार समितीच्या शिफारशीने झाल्या होत्या. आणि आता टोटल भारतात 23 IIT आहेत. त्याच्यामधल्या 23 IIT मधल्या एकाच उत्तर प्रदेशमध्ये 2 IIT आहेत. म्हणजे कोणती? IIT कानपूर आणि IIT वाराणसी. म्हणजे फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं, जास्त पाठ करायची गरज नाही. पहिली IIT होती 1950 ला खरगपूर. आता सध्या 23 IIT आहेत. नंतर IIT ऍक्ट 1961चा आहे. नंतर आता त्याच्यामधले UP मध्ये 2 IIT आहेत. कोणत्या? कानपूर आणि वाराणसी. फारसं याच्यामध्ये डिटेल जायची गरज नाही. ITI इंडस्ट्रियल ट्रेनिंग हे आता हे सिलेबस मध्ये दिलं नाही, पण मला थोडंसं वाटतं की याच्यावर क्वेश्चन वगैरे येऊ शकते, म्हणून मी ते DVETच्या साईडवरून घेतलं थोडं. In Maharashtra, the CTS scheme is implemented through ITI under the Directorate of Vocational Education and Training, ज्याला आपण DV
डीव्हीईटी म्हणतो. डीव्हीईटीची स्थापना 1948 ला झाली. पॉलिसीज अँड स्टँडर्ड कम फ्रॉम द डायरेक्टर ऑफ जनरल, डीजीटी कडून ते येतात आणि डीव्हीईटी काय करते, इम्प्लिमेंट दिस पॉलिसी ॲट द स्टेट लेवल थ्रू आयटीआय. म्हणजे पॉलिसीज आणि स्टँडर्ड आयटीआयच्या रिलेटेड कुठून येतात, सेंट्रल कडून येते. सेंट्रल कडून म्हणजे काय, डीजीटी कडून येते. आणि त्याचा प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्रात कोण करते, डीव्हीईटी करते. त्याचा डीव्हीईटीची स्थापना सांगितली 1948 ला. डीजीटीची स्थापना सांगितली होती ना मी कितीला, 1945 ला, म्हणजे पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलेली होती. कारण त्याच्या मागचं एक रिझन होतं की 1939 ते 45 ला दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि ते महायुद्ध संपल्याच 1945 ला डीजीटीची स्थापना झाली आणि 3 वर्षांमध्येच महाराष्ट्र शासनाची कोणती, डीव्हीईटीची स्थापना झाली होती. नंतर एज लिमिट ऑफ द सिकिंग द ऍडमिशन टू द आयटीआय शुड बी 14 इयर्स अँड मॅक्झिमम, म्हणजे मिनिमम एज दिलेलं आहे आपल्याला की कमीत कमी 14 वर्ष, पण मॅक्झिमम एज लिमिट दिलेली नाही. नंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, द क्वालिफिकेशन डिपेंड्स ऑन द ट्रेड. म्हणजे 8वी ते किती 12वी पर्यंत हे कोणी त्या आयटीआय मध्ये जाऊ शकते. टोटल आयटीआय इन महाराष्ट्र 419 गव्हर्नमेंट आहे म्हणतात, 585 प्रायव्हेट आयटीआय, म्हणजे टोटल 1004 आयटीआय आणि त्याची टोटल इंटेक किती आहे, 2,43,376 आहे. आता पहिला आयटीआय भारतात 1946-47 पुसा दिल्लीमध्ये झाला होता. आता हे बऱ्याच जागी हे असं दाखवते आणि कुठं कुठं 1950 ला दाखवते. तर त्याच्यामुळे ऑप्शन चुकून आला प्रश्न तर बघायचा. जर 47-46 दिसत असेल ते टिक करायचं, नाही तर 50 असेल तर ते टिक करायचं. म्हणजे आता याची एकदम मला अथोराईज दिसलेलं नाही कुठे, त्याच्यामुळे थोडस म्हणून मी ऑप्शन नॉट फाउंड देन 1950 असं लिहिलेलं आहे. फर्स्ट एव्हर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर दिव्यांगजन कुठं झालेलं आहे की आसाम, म्हणजे कोणत्या हे याच्यामध्ये आसाममध्ये झालं, तर त्याचं नाव थोडस बोरबारुह इन आसाम या ठिकाणी पहिलं दिव्यांगासाठी आयटीआय हे स्थापन करण्यात आलेलं आहे. नंतर नाईपा, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन. आता प्लॅनिंग आणि ऍडमिनिस्ट्रेशन संदर्भात त्याचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे आपण असं काही पाठ करत नसतो. फक्त आपण काय लक्षात घ्यायचं की तिची स्थापना कधी झाली, 1962 ला. एनसीआरटीची कधी झाली होती, 1961 ला. नायपाची 1962 ला. हेडक्वार्टर दिल्लीला आहे आणि त्याला डीम युनिव्हर्सिटीचा दर्जा आहे आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंतर्गत काम करते. आता मेन ऑब्जेक्टिव्ह, आता बघा टायटल बघायचे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन. मग याच्या रिलेटेड कुठेही काही ऑब्जेक्टिव्ह आले तर आपण लक्षात म्हणजे काय टिकच करणार ना, ते काही मेमोराईज करणार नाही. ट्रेनिंग, एज्युकेशनल ऍडमिनिस्ट्रेशन अँड प्लॅन ठीक आहे, असू द्या. रिसर्च इन एज्युकेशनल पॉलिसी प्लॅनिंग मॅनेजमेंट येऊ द्या. नंतर ऍडवायझरी सर्व्हिस सेंट्रल स्टेट येऊ द्या. कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर द इम्प्रुव्हिंग स्कूल अँड हायर एज्युकेशन सिस्टम येऊ द्या. हे कुठं काही मेमोराईज करणार का आपण, नाही. कारण की ते टायटल बघायचं, त्याच्या रिलेटेड काही येऊ द्या, आपण सगळं आपण म्हणजे त्याला आपण बरोबर स्टिक करणार आहे. मेजर ऍक्टिव्हिटीज एज्युकेशनल पॉलिसी रिसर्च ट्रेनिंग प्रोग्राम फॉर द एज्युकेशनल ऑफिसर लाईक डायट एससीआय काही असू द्या, ठीक आहे. नॅशनल अँड इंटरनॅशनल वर्कर सेमिनार घेऊ द्या. पीएचडी प्रोग्राम फॉर एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन होऊ द्या, ठीक आहे. म्हणजे काही आपण पाठ करणार नाही. नंतर नेरी, नेरी स्टँड फॉर नॅशनल एज्युकेशन रिसर्च अँड इनोव्हेशन. फुल फॉर्म काय आपण बघितलं की नेरीचं काय, नॅशनल एज्युकेशन रिसर्च अँड इनोव्हेशन मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आहे. मेन्शन कशामध्ये, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये मेन्शन केलं आहे. पर्पज काय, प्रमोट रिसर्च इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट इन इंडिया. टायटल मध्ये बघायचं आणि तसंच ते ऑब्जेक्टिव्ह असते किंवा त्याच्यामध्ये काही जरी आलं त्याच्या रिलेटेड तरी आपण टिक करायचं. नेरीचं फक्त फुल फॉर्म लक्षात असू द्या, नॅशनल एज्युकेशन रिसर्च अँड इनोव्हेशन. नंतर नीट NITIE. आपण बघा एक नीती आयोग पाहिला होता 1 जानेवारी 2015. हे फक्त इन एक्सचेंज झालंय. NITIE म्हणजे काय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, त्याचा फुल फॉर्म होतं. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग NITIE इज अ प्रीमियर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन इन इंडिया. आता त्याच्यामध्ये बघा हे फुल फॉर्म आपण बघितलं, त्याची स्थापना 63 ला झाली. आता बघा 61 ला कोणती होती, एनसीआरटी. नायपा कधी 62 ला आणि NITIE 1963 ला. ही तिन्ही सिरियली स्थापन झालेलं आहे. याचं हेडक्वार्टर मुंबईला आहे, महाराष्ट्र मुंबईमध्ये आहे, अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. आता बघा
अ, हे आहे की फोकस इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ऑपरेशन सप्लाय चेन मॅन. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय 2023ला त्याला आय-आय-एमचा दर्जा देण्यात आला. तर इट वॉज कन्व्हर्टेड इंटू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई, म्हणजे आय-एम मुंबई असा दर्जा दिला आला. सुरुवातीला नव्हतं ते. जेव्हा 63ला स्थापना झाली तेव्हा त्याला आय-आयएमचा दर्जा होता का? नाही. तर आता 2023ला त्याला आय-आयएम मुंबई असा दर्जा देण्यात आलेला आहे. नंतर CIV, स्किल इनोव्हेशन अँड व्होकेशनल एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंट, व्होकेशनल ट्रेनिंग अँड इनोव्हेशन टीचिंग मेथोडॉलॉजीज. पर्पज काय? टू एनहान्स एम्प्लॉयबिलिटी, इंटरप्रिनर स्किल अमॉंग द यूथ थ्रू द प्रॅक्टिकल हँड्स ऑन ट्रेडिंग. आता याचं मला इयर वगैरे किंवा हे काय याचं असं काही सापडलेलं नाही. होप करतो बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये सांगितल्यास. म्हणजे काही समजत असतं तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.